नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण आरोची फिल्टर मशीन जे असते ते आपण थोडं साफ करून घेऊया. तर त्याला 2 कांड्या असतात, 2 बॉटल असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कांड्या टाकलेल्या असतात आणि ते कांड्या खूप घाण होतात. तर ते आपण काढून स्वच्छ करून धुवून घेऊया आणि डबल त्याच्यामध्ये कांड्या टाकून व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. तर मी आता काढलेलं आहे हे सगळं आणि ह्याला व्यवस्थित असं घासून घेत आहे. चांगल्या प्रकारे घासून आपण याच्यामध्ये डबल कांड्या टाकून फिटिंग केल्यामुळे पाणी अजून छान लागते आणि चांगल्या प्रकारे पाणी फिल्टर होते. तर असं व्यवस्थित सगळं घासून घ्यायचं त्याला अगोदर. आतमध्ये खूप घाण जमलेली असते. मी आता व्यवस्थित असं ढकणाला सुद्धा छान प्रकारे घासून घेत आहे, आतून आणि बाहेरून. आता धुवून स्वच्छ घेऊया आपण याच्यामध्ये ह्याला. सर्व धुवून घेऊया अगोदर. आता मी हे सर्व धुवून घेतलेलं आहे. हे बघा. आता आपण याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या कांड्या असतात ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. खालची वेगळी असते आणि वरची वेगळी असते. तर याच्यामध्ये कांडी कशी टाकायची आणि फिटिंग कसं करायचं ते बघूया आपण आता. तर ही एक आहे, ही वरची आहे कांडी आणि जी खाली आहे ती खालच्या फिल्टर बॉटल मधली आहे. तर हे बसत नाही, तिचं लागलेलं आहे बघा, बसत नाही. हे ह्या बॉटलचं आहे. तर आपण त्याला व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. हे बघा, आता हे लावल्यानंतर कांडी एकदम चिकट होते आणि या कांडीला आतमध्ये ठेवावं लागते. हे असं ठेवून वरून ढक्कन व्यवस्थित लावून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित केल्यानंतरच ते व्यवस्थित बसते, नाहीतर याच्यामधून पाणी टपकते. तर मी हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. पूर्ण नळ्या वगैरे लावून घेत आहे मी, त्याचे पाईप वगैरे बघा. हे असं पाईप जोडून घ्यायचं. हे पूर्ण पाईप मी लावून घेत आहे व्यवस्थित. आता हे लावून झालेलं आहे सगळं. हे बघा, हे लावल्यानंतर मी थोडा वेळ चेक करून घेतलेला आहे. मला दाखवते याच्यामधल्या कांड्या किती घाण झाल्या होत्या बघा. मी काढून घेतलेल्या आहेत आता आणि नवीन टाकलेल्या आहेत. आणि हे आहे त्या बॉटल फोडण्याचं. आता याच्यामधून पाणी टपकत आहे बघा. हे फिटिंग झालेलं नाही, तर याला आपण व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. आपण याला आता खालून फिटिंग करून घेऊया, मग याचं पाणी बंद होते. आता बघा मी फिट केलेलं आहे आणि आता पाणी